जिथे गोलंदाजी मार्कवरती आपण मितेश याला पाहतोय, लगातारचे 2 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सतीश आणि राज. सतीचा इथं आक्रमक फटका, वन बाउंड, चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, एक चिते की चाल आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संपूर्णतः हवेमध्ये असताना अखेरच्या क्षणी चेंडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवून देण्याचं काम केले. त्याने एवढं चांगलं काम केलंय की मैदानाच्या बाहेर असणाऱ्या कुठल्याच खेळाडूकडून त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाहीये, कारण सर्वांना माहिती त्यानं चौकार अडवलाय. आता अंगाचा वेध घेऊन इथे धावाची संधी हुकली आहे. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चार चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मितेश इथे गोलंदाजी मार्कवरती असताना आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. डावखोरे आताचा फलंदाज आपल्याला समोर सामना करताना पाहायला मिळेल राज आता कसं राज्य करणार इथे या खेळपट्टीवरती ते पाहायला मिळेल. पुलर लेनचा चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र चान्स नसणार आहे. साईड स्क्रीनला अगदीच आपण पाहतोय घासून पुसून जाणारा चेंडू, चौकार येतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते आणि चौकारच्या साह्यानं धावफलक अगदीच 7 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे 7 आकड्यावरती धावफलक असताना एकमेकांची साथ फलंदाजीच्या मार्कवरती एकमेकांना मिळणं फार गरजेचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. आणि जिथे आपण पाहतोय एका षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 7 पाहायला मिळतील. चला टाइमपास करू नका. आता आयोजन कमिटीची विनंती आहे पंचांना, मी सामना चालू करून घ्या. जास्त वेळ तुम्ही एकमेकांना मिठ्या मारणं मग टाळ्या देणं या गोष्टी करू शकत नाहीत. आधीच वेळ भरपूर कमी असणार. चला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. आर्यन आर्यन आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. अगदी आता 12व्या खेळाडूंचा काय विषय असतो माहिती आहे काय, 12वे खेळाडू जे असतात ना समालोचन कक्षामध्ये, मी बऱ्याच ठिकाणी बघितले त्यांची इच्छा असते आम्हाला 11 खेळाडूंच्या आतमध्ये घ्यावं. त्याच्यामुळे 12वे खेळाडू जे इथे येतात ना समालोचन कक्षामध्ये, त्यांचं लक्ष इकडे समालोचन कक्षामध्ये कधीच नसतं. त्यांच्या डोक्यात एकच असतं, मला 11त का घेतलं नाही. त्यांच्या डोक्यात तो राग असतो. कधी पण लक्षात घ्या तुम्ही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन आर्यन सज्ज झालाय. पहिला चेंडू टाकलाय, चांगलं टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. इथे पहा काय होतंय, चकवा देऊन चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षकाला मात्र फसवलं जातंय. क्षेत्ररक्षकाने उतावळीपणा जास्त केलाय, कारण अशा वेळी बाउंड्री लाईन वरती उभं राहणं फार गरजेचं असतं. आणि तिथे जे लालच अगदी चेंडूकडे जायचं दाखवलं ना, तिथून मात्र उसळी घेऊन जाणारा चेंडू डोक्यावरती दस्तक देऊन निघून गेलाय. 4 धावा चौकार. क्रिकेटमध्ये कारण देऊन चालत नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला त्या पद्धतीचा खेळ करावा लागतो. क्रिकेटमध्ये तुम्ही कारण देऊ शकत नाही. इथे कलात्मक फटका, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू येताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार इथे सुद्धा पाहायला मिळालाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय.
लगातारचे 2 चेंडू 2 चौकार. इथे सुद्धा चौकार हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी आहे. जिथे फलंदाज आपण पाहतोय सतीश लगातारचे 2 चौकार खेळलाय. इथे सुद्धा चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. दरम्यान एक धाव घेतली आहे वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होतोय परंतु तो फेटाळून लावलाय आणि राज मात्र सतीशला सांगतोय की जरा थोडा थांब. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल आपल्याला. अगदीच संत गतीने चालणारे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतंय. अंगाचा वेध घेणारा चेंडू. इथे धावाची संधी पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी तर चाली आहे परंतु तोपर्यंत सुरक्षितरित्या आपल्या फॉलोअर थ्रो मध्ये अर्थातच पिच वरती मात्र नक्कीच लाईन ओलांडून फलंदाज त्या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते. धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 म्हटलं की मग खतरा. आता खतरा कोणासाठी, फलंदाजासाठी की गोलंदाजासाठी. जिथे आर्यन आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फटका सजवला आहे परंतु डोक्यावरून चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या. तिथे कुठला चान्स पाहायला मिळत नाहीये. झेलचा आवाज दिलाय परंतु आवाक्याच्या बाहेरचा झेल आणि तिथून मात्र मग आपल्याला धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 21 धावा चौकाराच्या साह्याने मात्र धावफलक वेगाने पुढे सरसावत आहे. दुपारचे 3 वाजून गेलेत. अजूनही भरपूर सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 7 आपण पाहतोय. अजून पहिल्या फेरीतला एक सामना. इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू, वाईड चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय आला वाईड चेंडू. पंच रिव्ह्यू घेतलाय. ओके, वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. येस, इट्स वाईड बॉल. बावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पंचांकडे रिव्ह्यू मागितला होता आणि ते रिव्ह्यू मात्र इथून मात्र नक्कीच अनसक्सेसफुल ठरला. त्याच्यामुळे आता फिल्डिंग करणाऱ्या संघाला रिव्ह्यू नसणार आहे. ओ काय फटका पाहायला मिळाला. 6 धावा षटकार. उत्तुंग गगन भेदी गगन भरारी षटकार. सीमारेषेच्या बाहेर राहून झेल घेण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलीत. आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 28 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. रन्स 28 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये साकार होताना आपण पाहतोय. सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तग धरून आहे.
सतीशच्या बॅटमधून जर आपण आतापर्यंत पाहिलं तर 3 चौकार आणि 1 षटकार, आणि तो पण लगातार त्याच्या बॅटमधून आपण येताना पाहायला मिळालेत. त्याच्यामुळे तो थांबणार नाहीये. जिथे राजेला सुद्धा आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 5 धावा त्याने कुठून काढल्यात. 28 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या धावा, चांगलं स्कोरिंग इथून मात्र नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता शेवटचे षटक, हाणामारीचं षटक, सेटल बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, ज्यांनी आतापर्यंत दोघांनी मोर दॅन 5 चेंडू 5 बॉल्स फेस केलेले आहेत. आणि मग आता ती गोष्ट इथून मात्र या फलंदाजासाठी नक्कीच मोक्याची ठरणार आहे की काय असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज सज्ज होतोय योगेश. योगेशचा राजसाठीचा टाकला जाणारा चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. तोपर्यंत डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव तिथे मात्र नक्कीच घेतली जाईल. चला, पहिला आपल्याला लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव पाहायला मिळाली. योगेश हा चेंडू सुद्धा चांगला पाहायला मिळाला. इथे सुद्धा बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. इथे सुद्धा धावा थांबवण्याचं काम केले जाते. आणि इंटरनॅशनल रूल नंबर त्याच्यानुसार स्ट्राईक चेंज नसणारी ते एकच धाव असणार आहे. खेळाडूंना या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक घेण्यासाठी अशा प्रकारच्या चुका खेळाडूंनी करणं हे फार चुकीचं आहे. दोन्ही बाजूनी ज्यावेळेस स्ट्राईक सोडली जाते आणि त्यावेळेस ज्यावेळेस रनआउट होतो त्याच वेळेस रनआउट दिला जातो. अदरवाईज स्ट्राईक रोटेट होत नाही. लाईव्हच्या माध्यमातून आपण क्रिकेट खेळलं जाते, त्याच्यामुळे अशा चुका प्रोफेशनल क्रिकेटमध्ये करणं ही बाब एखाद्या खेळाडूला शोभून दिसत नाही. इथे सुद्धा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. जिथे धावा येत होत्या ना तिथे धावांना रोख लावण्याचं काम आता मात्र योगेशच्या गोलंदाजीने केलंय. योगेश म्हटलं ना की जर रायगड क्रिकेट तुम्ही बघितलं ना, योगेश नावाचं एक वादळ येतं भन्नाट वेगानं गोलंदाजी करणारं योगेश पेनकर नावाचं. आणि मग हा सुद्धा योगेश इथे गोलंदाजी चांगल्या प्रकारची करताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. खोलवर पडला चेंडू, हेलिकॉप्टर उडवलं जात आहे, परंतु एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर धोका. डायरेक्ट हिटची संधी, परंतु 1 धाव चोरण्यामधून मात्र त्या ठिकाणी वाचू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. 2 धावा आल्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती तब्बल 30 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू. सतीश फलंदाजी मार्कवरती सज्ज. फुललेचा चेंडू लटकवलाय. झेल होण्याची संधी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल. अखेर मोठा मासा गळाला लागलाय सतीशच्या रूपानं. सतीश बॅक टू द पॅव्हलियन. आमचे सन्माननीय मित्र पंडित शेठ गोवारी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट संघामध्ये गेली कित्येक वर्ष आपण त्यांना क्रिकेट खेळताना पाहतो. एक अष्टपैलू खेळाडू,
कटर बॉलमध्ये स्पेशलिस्ट ची ओळख आहे पंडित अण्णा गोवारे यांची. त्यांचं आगमन होतं आज या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य आयोजक म्हणून त्यांना आपण पाहतो इथे. इथे सुद्धा फटका फसलाय, इथे सुद्धा विकेटचं पतन पाहायला मिळाले आणि इथे सुद्धा आपण पाहतोय बॅक टू बॅक विकेट मिळताना पाहायला मिळत आहेत. जिथे धावफलक आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती लागले गेल्यात आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष्य असणार आहे. इथे आता विनंती करतोय श्री धाकोबा क्रिकेट भालगाव या संघाला. चला भालगाव संघ आता आपले 11 2000 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टीरक्षक घेऊन सगळे आपण मैदानाच्या आतमध्ये या. तर इकडनं अष्टविनायक वारळ यांनी क्षेत्ररक्षण करत असताना एक चांगल्या धावांमध्ये रोखण्याचं काम केलं. त्यांना विनंती असेल की आपण आता आपले प्लेइंग 2 धुवाधार सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. जास्त वेळ घ्यायचा नाही. मी नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी आवाज येतोय. टायगर किंग बनोटी संघ आणि गावदेवी मेंदडी. चला टायगर किंग बनोटी संघ आणि गावदेवी मेंदडी संघ लगेच जायचं, वेळ घ्यायचा नाही, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आयोजन कमिटीला विनंती करतोय चला आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला बनोटी आणि मेंदडी, टायगर किंग बनोटी आणि गावदेवी मेंदडी संघ. संघनायक आलेत का? संघनायक संघनायक आलेत का? चला पुन्हा एकदा आवाज येतोय. टायगर किंग बनोटी आणि गावदेवी मेंदडी संघ आहे का इथं कुणी? चला टायगर किंग बनोटी संघ, टायगर किंग बनोटी संघ आहे का मैदानावरती उपस्थित? या नाणेफेकीचा कौल करायला. चला टायगर किंग बनोटी संघ चला बनोटी संघ आणि मेंदडी संघ आले, दोन्ही संघ नाहीत. चला या मेंदडी संघ, गावदेवी मेंदडी संघ या. आपण या ठिकाणी पाहतोय टायगर किंग बनोटी प्लस विपक्ष गावदेवी मेंदडी संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. पंडित अण्णा गोवारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि टॉस कोण जिंकले? ओके, इथून मात्र आपण पाहतोय मेंदडी संघ गावदेवी मेंदडी नाणेफेकीचा टॉस जिंकतायत. आपण आपला डिसिजन आम्हाला कळवा. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय फक्त आणि फक्त 34 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू आणि 34 धावा कशा प्रकारे चेस केलं जाणार आपण पाहतोय. एका बाजूला मितेश आणि योगेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवरती सतीश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते.
मी हे लिहायला गेलो डायरेक्ट मला टीम चेस करत होती ती जिंकली बॅट्समॅन मितेश पहिला चेंडू बॅटवरती आदळणारा परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसताना सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. तर मग इथून मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यॉर्कर पद्धतीचा पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर सतीशच्या माध्यमातून. यानं फलंदाजी करताना आतापर्यंत चांगलं काम साकारलंय. आता गोलंदाजी करत असताना तो इथून मात्र गोलंदाजी धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले दोन चेंडू टाकले झालेत. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. इकडे मितेशची सुद्धा सुरुवात जर आपण पाहिली होती तर त्याचे सुद्धा सुरुवातीचे दोन चेंडू डॉट होते. हा चेंडू रडारमध्ये आलाय, भिरकावून दिलाय, एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. ती सुरुवात आपण पाहिलेल्या पूर्वार्धामध्ये सुद्धा सतीशची झाली होती. सतीश 2 डॉट खेळला होता आणि 2 धावा कुठल्या होत्या. इथे सुद्धा 2 डॉट खेळून मितेश 2 धावा घेतोय. जशा तसं प्रत्युत्तर, जसा तसा खेळ मात्र इथून पाहायला मिळतोय. शेराज साबा शेर चांगला स्ट्रोक. इथून मात्र फर्स्ट स्लिपला हुकून जाणारा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना शर्यत लागली आहे. अखेरच्या श्वासाला मात्र चेंडूला अडवले. तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. चार चेंडूंचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जिथे टॅपिंग क्रिकेट आहे, कलात्मक पद्धतीचे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत. आता योगेश रिव्हर्शिपचा असर काढले आणि फक्त कला द्यायचं काम केलंय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तर तोपर्यंत 2 धावा पूर्ण, 7 धावा धावफलकावरती. आता सुद्धा इथे सुद्धा झेल होण्याची संधी आहे, परंतु इथून झेल निसटलाय. जाळं फाटलंय हातांचं. मोठी मासळी गळातनं निघून गेली. इथून 2 धावा धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या. नऊ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे 34 धावांचा पाठलाग करतोय. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 25 धावा विजयासाठी. चला वेळ घेऊ नका जास्त. भरपूर वेळ त्या ठिकाणी घेतला जातोय, त्यामुळे विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय नैतिक याला. ते पाण्याचा ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वॉटर ब्रेक पाहायला मिळतोय.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना नैतिकच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. जिथून इथे जर पाहिलं तर आपण मितेश आणि योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आतापर्यंत 9 धावा कुठून काढल्यात. आणि नैतिकचा पहिला चेंडू इथे मात्र त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार मारला. एक उत्तुंग गगनभेदी गगन भरारी षटकार. धावफलक वेगानं पुढं. धावफलक जाऊन पोचल 15 आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय विजयासाठी गरज असेल ती 11 चेंडू आणि 19 धावांची. या आव्हान आहे ते आव्हान इथे मात्र नक्कीच स्वीकारलंय आणि एक मोठा फटका मात्र इथून खेळून काढलाय. आता मात्र दिशा भरकटताना गोलंदाज पाहायला मिळतोय. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू अर्थात वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आता उर्वरित 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. आणि असा काही स्ट्रोक इथून फलंदाजांनी खेळून काढलाय ज्याचं नाव मितेश आहे. तो कदाचित या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच फिनिश करू शकतो की काय. इथे सुद्धा चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. दरम्यान एक धाव घेतले. वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. 4 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू परफेक्ट यॉर्कर लाईनला चेंडू मात्र त्या ठिकाणी पिच करतोय. आणि म्हणूनच की काय इथून मात्र आपल्याला डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. आता बिग हिट. आता थांबणार नाहीये. चेंडूला भिरकावून दिले. सीमारेषा पार जाईल चेंडू. गगन भरारी घेत 6 धावांसाठी षटकार. 24 झाले 10 पाहिजे. अजूनही 10 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. बॅट्समन मात्र इथून काही थांबायला तयार नाहीये. पुन्हा एकदा आक्रमण केलंय आणि चेंडूला 5 सीमारेषेच्या दिशेने टोलावून दिलंय. 2 धावा इथे सुद्धा खेळून काढल्यात. 7 चेंडू 8 धावांची गरज. कलात्मक पद्धतीने फटके मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचं काम आपण पाहतोय मितेश याच्या माध्यमातून. ऑफस्टिकच्या बाहेरचा टाकला जाणारा चेंडू. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे शेवटच्या षटकामध्ये. मॅच मात्र एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आता मात्र नेऊन ठेवण्याचं काम इथून केलं जातंय. आता गोलंदाजांना मात्र इथून पराकाष्ठा करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. दुसरं षटक अतिशय महागडं ठरलं कारण पहिल्या षटकाच्या सरासरीमध्ये जर बघितलं तर 8 एक्स्ट्रा धावा या दुसऱ्या षटकामध्ये कुठून काढण्याचा पराक्रम या जोडीने केला. टेनिस क्रिकेट म्हटलं त्यातल्या निव्याचा बॉल म्हटलं की मग मात्र धावा जरा कमी होतात. इथून मात्र धावा आपल्याला चांगल्या पाहायला मिळतात. सोहम गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाजाचे पहिले 2-3 चेंडू जर चांगल्या पद्धतीचे पडले तर मात्र सामन्यामध्ये बरंच काही सामन्याचं चित्र विचित्र स्वरूपामध्ये बदलू शकतं. आणि पहिल्या चेंडूवरती ते आपल्याला पाहायला मिळाले. डॉट चेंडू पहिल्या चेंडूवरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज.
कारण ज्या फलंदाजाने आक्रमक स्ट्रोक खेळत ना तो नॉन स्ट्राईक एंडवरती मितेश उभा आहे, योगेश स्ट्राईक एंडवरती आहे. ही गोष्ट सोमसाठी फार महत्त्वाची आहे, कारण नॉन स्ट्राईक एंड नितेश जर स्ट्राईक एंडवरती आला ना मग मात्र तो आक्रमक फटके खेळू शकतो. इथे सुद्धा लगातारचा दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाजाची कमाल, काय होणार, काय धमाल पाहायला मिळणार. आता मात्र अगदी समालोचन कक्षाच्या बाजूला याआधी दुसऱ्या षटकामध्ये या टाळ्या वाजत होत्या ना, त्या टाळ्या बंद झाल्यात. एकदा टाळ्या वाजवा तुमच्या फलंदाजांसाठी, ते मॅच घेऊन येतील बाहेर. आत्मविश्वासाची कमतरता कदाचित म्हणावं लागेल, परंतु आता सोहमचा मात्र आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. सोमचा पुढचा चेंडू आपण पाहतो, इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. दरम्यान क्षेत्ररक्षण आहे तिथे, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. अजून 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. आणि हा जो फलंदाज आहे ना, जो आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, त्याने 2 षटकार खेचलेले आहेत. त्याने 2 षटकार आतापर्यंत खेचलेले आहेत. त्याने त्या ठिकाणी धावा मात्र नक्की जमवण्याचं काम केलेलं आहे. तो मितेश स्ट्राईक एंडवरती आलाय, त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे, परंतु सोमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याने 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे. मग आता काय, ये गेंद देखिए जरा एक बार, रिप्ले में देखिए एक बार सोहम की गेंदबाजी. मैं डेथ ओवर स्पेशलिस्ट क्यों हूँ, मैं क्यों डेथ में गोलंदाजी करता हूँ, गेंदबाजी करता हूँ. अरे बड़े बड़े खिलाड़ियों को नचा दिया है. अरे सोहम यहाँ पे अच्छी गेंदबाजी करते हुए. अब नैतिक जो अपन लॉन्ग ऑफ पे देख रहे हैं ना, वो नैतिक बोलते रहेंगे बच गया मैं. अगर मैच जाता तो मेरे को बहुत सुनना पड़ता, और अब कुछ नहीं है. सोहम ने तो मॅच में थोडीशी जान डाल दी. अजून पण 2 चेंडू 7 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. या क्रिकेटच्या खेळामध्ये असं कितीतरी वेळा वातावरण घडलंय, बिघडलंय, बिनसलंय आणि त्या धावाचे सुद्धा झाल्यात. सोहम 2 मितेश आपल्याला पाहायला मिळतोय. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू टाकला जातोय, डॉट चेंडू टाकला जातोय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आता 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. वाईटचा रिव्ह्यू घेतलाय विजय बालाजी. विजय बालाजी इट्स अ लीगल डिलिव्हरी. हा अगदी अचूक पद्धतीचा चेंडू आहे. एक वाईड लाईनच्या वीतभर आतमध्ये असणारा चेंडू होतो, त्याच्यामुळे कुठलंही ऑब्जेक्शन पंचांवरती घेऊ नका प्लीज. जाव्या मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेस निर्माण आहे. जर इथून गोलंदाजाने चूक केली ना मग काहीतरी होऊ शकतं, कारण काय आहे ना, कंपल्सरी चेस नियम आहे. त्याच्यामुळे एका चेंडूमध्ये 7 धावा तरी कधी झालेला आपण पाहिलेल्या नाहीत. त्यामुळे जर इथून गोलंदाजाने काहीतरी चूक केली, एखादा नो चेंडू पडला मग काहीतरी होऊ शकतं. चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय,
परंतु मॅच मात्र इथून गमवावी लागते आणि आपण पाहतोय अष्टविनायक वारळ संघ हा मात्र या स्पर्धेमधून इथे आपल्याला पराभूत होताना पाहायला मिळतोय आणि श्री